यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यामध्ये गेल्या 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्या. नेमकं यवतमाळ जिल्ह्यात चाललंय काय? एका ऑडिओ क्लिप मधून ही घटना समोर आली. सर्वात आधी ही ऑडिओ क्लिप ऐकू. म्हणलं का पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले. अच्छा अच्छा. एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे. शुभम मामा चालला संग. शिवमामा कोण? पोरी काढणारा. अच्छा. कुठच्या आपल्याच गावातला आहे. हे इकडं राहते फुकटनगर मध्ये. अच्छा अच्छा. ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम. हो. सोडलं का? नाही बाबा म्हणजे आपल्याच तर गावात दिसते करा पाहिजे. मोबाईल वर काम करत असते याईनी. अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी. हा. तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा. तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना. मजर कुरेशी. हो त्यानंच दिलं. हो का? खतरनाक काम आहे. तो बी करते का काम तसे? कोण? मजर कुरेशी. नाही हो, ते मजरही करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते. अच्छा अच्छा. हम्म. तिघ चौकच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त 3 चौघ? रॉकेट आहे यांचं. बापरे. तुला काय माहिती नाही या कामात. बापरे. आता पूनम आत्या आहेत. बापरे किती सारे जण आहे, सांगूच नको. मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे. अच्छा. हे इकडून पोरगी म्हणजे आता समजा माझी आईची पोरगी होती. पूनम आत्यानं कल्याणी आत्यानं काम लावलं. घेऊन जा लागते एका जणाला. आधार कार्ड लावा लागते तिथं. नकली आधार कार्ड माझ्या मम्मीच आहे. हे इम्पॉर्टंट गोष्ट होय का? मी सांगतच आहो मस्त. सांग ना मग. तुम्ही तू सांगतो ना. अरे मग सांगतो ना तुला मी. या व्हिडिओला आम्ही 3 टप्प्यामध्ये विभागणी केलेली आहे. त्यापैकी पहिला टप्पा म्हणजेच चॅप्टर 1 आता बघू. गरीब व आदिवासी लोकांच्या भावनांशी खेळून, त्यांना फसवून, लुबाडून, गंडवून लाखो रुपये कमावणाऱ्या गँगचं पितळ आता उघडं पडलेलं आहे. या प्रकरणात एक नाही, अनेक, असंख्य प्रौढ आणि युवा गुन्हेगार समाविष्ट आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये आपण पाहतो की शुभम मामा, कल्याणी आत्या, पूनम आत्या, अजहर, मजर कुरेशी इत्यादी सर्वजण समाविष्ट असून हे सर्वजण मुलींची तस्करी करतात. मुलींना पैशाचे आमिष दाखवून, प्रलोभन दाखवून त्यांना पुणे आणि तेलंगणा या भागात घेऊन जातात. तिथे गेल्यावर नेमकं काय होतं हा प्रश्न आहे. तिथे गेल्यावर त्या मुलींचं दुसऱ्या देशात, परराज्यात एक्सपोर्ट केलं जातं का? त्यांना त्या मुलींना कोठ्यावर नेऊन त्यांना बसवण्याचं काम केलं जातं की त्यांना मारून त्यांच्या अवयवांना काढून विकल्या जातं? नेमकं चाललंय काय? या मुलींसोबत नेमकं काय होतं हा प्रश्न निर्माण होतो की त्या 34 मुली गेल्या कुठे? हे काय घडलं असेल? जीवन सुखी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या, स्वप्न रंगवणाऱ्या या तरुणी दुःखाच्या खाईत कशा कोसळल्या हे त्यांना सुद्धा कळलं. ऑडिओ क्लिप मध्ये बोलत असलेल्या मुलीच्या आईचे आधार कार्ड फेक म्हणजे नकली आहे. यावरून सिद्ध होते की हा सर्व गैरव्यवहार इथे चालत होता. प्राथमिक तपासात पोलिसांना 2 वेगवेगळ्या टोळ्या या प्रकरणात सहभागी असल्याचे संकेत मिळाले आहे. या टोळ्यात लग्नाचे स्वप्न दाखवून किंवा फसवणूक करून मुलींना परराज्यात विकण्याचे काम करत असत. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 15 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. त्यापैकी 5 लोकांची कसून चौकशी सुरू. काही प्रकरणात बालविवाहाचा अँगल असून 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांपैकी
कल्याणी कुरेशीवर यापूर्वी 2015 मध्ये जालना जिल्ह्यात मुलींच्या तस्करीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. मुलींना आणि त्यांच्या पालकांना पैशांची लालच देऊन किंवा प्रलोभन देऊन किंवा चांगलं काम लावून देण्याचं प्रलोभन देऊन त्यांना शहराबाहेर नेण्यात येत असे. एकदा मुलींनी घर सोडले की त्यांना तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश सारख्या परराज्यात नेले जात असे. तेथे त्यांना देह विक्रीसाठी विकले जात असे. तपासात असे आढळले मजहर कुरेशी आणि त्यांच्या समूहाचे धागेदोरे तेलंगणा राज्यापर्यंत पसरले होते. संशयित आरोपी मजहरला पोलिसांनी तेलंगणाच्या सीमेजवळूनच ताब्यात घेतलेले आहे. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. वाढता तणाव पाहून जिल्हा पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केलेली आहे. केवळ यवतमाळमध्येच नाही तर आसपासच्या राज्यातही शोध सुरू आहे. सध्या राळेगाव परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. तिथल्या वातावरणाला एका छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कोणताही निर्माण होऊ नये यासाठी तिथे प्रयत्न सुरू आहे. हा व्हिडिओ फक्त पार्ट 1 आहे. पुढील व्हिडिओ तुमचे सर्व प्रश्न क्लिअर होतील. ही तर फक्त एक छोटीशी स्टोरी आहे. यानंतर अनेक मोठमोठ्या कहाण्या आणि जळजळीत वास्तव आपल्यासमोर आणू.